विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. संकल्प. नमस्कार मंडळी. एखादी गोष्ट आपण कृतीत आणतो, ती अशी लगेच होत असते का? नाही. त्या गोष्टीबद्दल मनात आधी विचार निर्माण होतात, इच्छा निर्माण होते, नंतर कृती आणि शेवटी मिळते त्या कृतीची फलश्रुती. एखादी कुठलीही पूजा करायची असली तर ब्राह्मण आपल्याला संकल्प सोडायला सांगतात. का? तर संकल्प सोडला की ती पूजा पूर्ण होते. मंडळी, इच्छा मनात निर्माण होणं आणि संकल्प करणं किंवा सोडणं यात काही फरक आहे? काय वाटतं तुम्हाला? आहे मंडळी, फरक आहे. इच्छा निर्माण झाली म्हणजे एखादी गोष्ट हवीशी वाटणं, करावीशी वाटणं, हे फक्त वाटण्यापुरतंच मर्यादित असतं. भले मग ती इच्छा पूर्ण हो न हो, पण संकल्पाचं मात्र वेगळं असतं. एकदा का संकल्प सोडला की मग तन मन धन सगळ्या गोष्टीची पूर्तता करून तो पार पाडला जातो. संकल्प सोडताना आपण पाहिलं असेल, हातात पाणी घेऊन त्यावर हळद कुंकू घालून एखादं फूल त्यात ठेवून ते देवासमोर बसून आपण देवाला सांगून ते पाणी ताम्हणात सोडलं जातं. आपलंही घर असावं ही झाली इच्छा. पण मग त्या दृष्टीने जागा घेणं, बांधकाम करणं, त्या बांधकामासाठी धडपड, त्यासाठी खर्च केलेला पैसा, घेतलेली मेहनत, या सगळ्या गोष्टीमुळे ते घर आकाराला येतं. ते पूर्ण करायचा संकल्प सोडला म्हणून. मग हा संकल्प चांगल्या वाईट कोणत्याही गोष्टीसाठी असू शकतो. अगदी मला चांगले मार्क मिळावेत ते व्यसन सोडण्यापर्यंत कोणताही संकल्प आपण मनात करू शकतो. आणि मग आपला तो संकल्प पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करतो. एखाद्याला चांगल्या ठिकाणी नोकरी हवी असेल तर आधी ते छान चित्र मनात निर्माण होतं. मन त्या कल्पना विश्वातही रमतं आणि मग प्रयत्नही सुरू होतात. तेव्हा सगळ्यात आधी प्रत्येक जण शेख चिल्ली होत असतो. आठवतंय ना तो कल्पना विश्वात रमणारा शेख चिल्लीचा धडा? मन सतत त्याच गोष्टीची कल्पना करत राहिलं, विचार करत राहिलं तर मग त्या ठिकाणावर, ध्येयावर पोहोचण्याच्या वाटाही मनच शोधायला लागतं. म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. वेगवेगळ्या दिशेने त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्यासाठी प्रयत्न सुरू होतात. गाडी घ्यायची इच्छा झाली, मग कोणती? किती मायलेज देणारी? कोणत्या कंपनीची? किती मोठी? कर्ज कुठून घ्यायचं? या सगळ्या गोष्टीचा विचार सुरू होतो आणि आपण माहिती काढायला लागतो. याचाच अर्थ आपण कुठं पोचायचं हे आपण ठरवतो. नशिबाचा भाग असेल थोडाफार, पण आपले प्रयत्नच ते ध्येय गाठायला मदत करतात. मग एखादा चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधानही बनू शकतो. ते ह्या फलश्रुतीतूनच. मग त्यासाठी ओतावं लागतं तन मन धन. तो ध्यास मनाला लागावा लागतो आणि मग तो ध्यासच ध्येयाकडे नेऊन पोहोचवतो.